नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या डिवाइन वास्तू टिप्स या चॅनलमध्ये। आज आपण खूप महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत। तो विषय म्हणजे आपण रात्री झोपताना डोक्याची दिशा कोणत्या बाजूला आहे आणि याचा आपल्या जीवनावर, आपल्या आयुष्यावर किती मोठा परिणाम होऊ शकतो। तर खूप लोकांना ही गोष्ट छोटी वाटते, पण वास्तुशास्त्र आणि अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये झोपताना डोक्याची दिशा चुकीची असेल तर त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर, पैशावर आणि मानसिक स्थितीवरही होऊ शकतो। कधी कधी माणूस खूप कष्ट करत असतो, पण तरीही काम जमत नाही, पैसा टिकत नाही, मन शांत राहत नाही, रात्री झोप लागत नाही। आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे याचं मुख्य कारण झोपण्याची चुकीची दिशा आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की झोपताना डोक्याची दिशा चुकीची असेल तर आयुष्यात काय परिणाम होतात आणि योग्य दिशा कोणती आहे। तर सुरुवात करूयात। झोपण्याची दिशा इतकी महत्त्वाची का आहे? वास्तुशास्त्रानुसार पृथ्वीमध्ये एक नैसर्गिक ऊर्जा असते। पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण दिशेमध्ये एक चुंबकीय ऊर्जा वाहत असते। आपण आणि आपल्या शरीरात देखील ही ऊर्जा प्रवाह असतो। जेव्हा आपण चुकीच्या दिशेने झोपतो तेव्हा ही ऊर्जा एकमेकांशी टकराव करते, त्यामुळे शरीर आणि मनावर नकारात्मक परिणाम होतात। उत्तर दिशेला डोकं ठेवून झोपण्याचे परिणाम। वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशेला डोकं ठेवून झोपणे टाळावे। असं केल्याने काही समस्या निर्माण होऊ शकतात। त्या म्हणजे रात्री झोप नीट न लागणे, मन अस्वस्थ राहणे, डोकं जड वाटणे, सतत चिंता आणि टेन्शन वाढणं। अनेक वेळा माणूस सकाळी उठल्यानंतरही थकलेला वाटतो। याचा परिणाम कामावरही होतो। कामात लक्ष लागत नाही आणि निर्णय घेण्याची क्षमता कमी होते। त्यामुळे उत्तर दिशेला डोके करून झोपू नये। त्यानंतर पश्चिम दिशेला डोकं ठेवून झोपणे। पश्चिम दिशेला डोकं ठेवून झोपल्याने काही लोकांना झोप लागते, पण ही दिशा फार चांगली मानली जात नाही। असं केल्याने माणूस जास्त आळशी होतो, काम करण्याची इच्छा कमी होते, म्हणून ही दिशा टाळावी। त्यानुसार दक्षिण दिशेला डोकं ठेवून झोपणे। वास्तुशास्त्रानुसार सर्वात चांगली दिशा म्हणजे दक्षिण दिशा। जर तुम्ही दक्षिण दिशेला डोकं ठेवून झोपलात तर शरीराला आराम मिळतो, झोप चांगली लागते, मन शांत राहतं आणि आयुष्यात सकारात्मक ऊर्जा वाढते। अनेक वास्तुतज्ञ सांगतात की ही दिशा पैसा आणि यशासाठी चांगली मानली जाते। पूर्व दिशेला डोकं ठेवून झोपणे। पूर्व दिशा सुद्धा खूप शुभ मानली जाते। या दिशेला झोपल्याने बुद्धी तीक्ष्ण होते, एकाग्रता वाढते। विद्यार्थ्यांसाठी ही दिशा, विशेषतः विद्यार्थ्यांसाठी चांगली मानली जाते आणि जीवनात सकारात्मक विचार वाढतात। झोपण्याच्या दिशेचा पैशावर कसा परिणाम होतो? म्हणजे आपण ज्या दिशेला डोकं करून झोपतो त्याचा आपल्या पैशावर कसा, आपल्या आर्थिक परिस्थितीवर कसा परिणाम होत असतो आपण ते पाहूयात। अनेक लोकांना वाटतं की पैसा फक्त मेहनतीवर अवलंबून असतो, पण वास्तुशास्त्र सांगतं की ऊर्जेचा प्रवाह योग्य असला तर आयुष्यात प्रगती जलद होते। जर झोपण्याची दिशा चुकीची असेल तर माणसाची ऊर्जा कमी होते, कामात लक्ष लागत नाही, निर्णय चुकतात आणि हळूहळू याचा परिणाम आर्थिक परिस्थितीवर होऊ लागतो। झोपताना अजून एक महत्त्वाच्या काही वास्तू गोष्टी म्हणजे झोपताना डोक्याजवळ आरसा नसावा, मोबाईल सतत डोक्याजवळ ठेवणे टाळा, बेडखाली कचरा आणि अनावश्यक वस्तू ठेवू नका, कारण या गोष्टी नकारात्मक ऊर्जा निर्माण करत असतात। तर मित्रांनो, आपल्या आयुष्यात अनेक वेळा मोठ्या समस्या असतात, पण कधीकधी त्यामागे अशा छोट्या छोट्या सवयी असतात ज्याकडे आपण लक्ष देत नाही। झोपताना योग्य दिशा निवडणं ही खूप साधी गोष्ट आहे। याचा परिणाम आरोग्य, मन, आयुष्यावर मोठा होऊ शकतो। म्हणून आज रात्री झोपताना एकदा नक्की पहा तुमचं डोकं कोणत्या दिशेला आहे आणि कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा तुमच्या कोणत्या दिशेला डोकं ठेवून झोपता आणि त्याचा तुमच्या जीवनावर काय परिणाम होऊ शकतो। या गोष्टी मी तुम्हाला नक्कीच सांगायचा प्रयत्न करेल। धन्यवाद।